तशी आहे त्याला तुम्ही काय आपण म्हटलं थोडी पण शहरी विभागासाठी याच्यापेक्षा जास्त काउन मग नाही 288 भेटते शहरी विभागाला. जास्त आहे सर. शहरी विभागाला 250चं घर आहे हा. आणि 12,000चा संडास आहे. अलग हा. म्हणजे 250 सोडून हो आणि 26,000 रुपये रोजगार आहे. म्हणजे रोजगार हमी योजनेची जी आम्हाला तसं नाही ना, त्याच्यातच सर्व द्या म्हणते. तुम्हाला त्याच्यात सर्व द्यायचं आहे. अच्छा अच्छा. तर ही आम्ही शासनापर्यंत पोहोचवतो तुमची योजना. कारण की आपण कसं आहे की खरं पाहिलं तर एक घर बांधासाठी 5-5 न 10-10 वर्ष लागते. मग जर हा. चुकूनच जर रक्कम लवकर आली त्याच्यात आपण टाकून मग आपण लवकर नाही बांधू का? नाही बांधू शकत. पण 2,88,000 मध्ये चांगलं घर बनते. मग तर हे आपली योजना जी आहे ही केंद्र शासनापर्यंत जाते आमच्याकडून, नाही का. तर तुम्ही तुमच्या समस्या सांगितल्या ना. तुम्ही काय माझ्या सांगितलं? मते तर वाढवायला पाहिजे. कारण की कसं म्हणजे आता तुम्हीच सांगा ना, नाही होत ना तेवढ्या 15,000चा पहिलाचे. हां. आता तसं म्हटलं तर आम्ही ते आपण साफसफाई साफसफाईमध्ये 15,000 रुपये चालले जाते. जाते. हां. मग लेबर लावून जर खणतो म्हणलं तर एक लेबर 900 रुपये गड्डा घेते. तर 900 रुपयाच्या हिशोबाने जर 4 गड्डे मारले तर तुम्ही विचार करा बरं त्याच्यात किती जाते. मग बरोबर आहे ना. तर शासनाने कसं करायला पाहिजे की तुमच्या मते की बा शहरी आणि ग्रामीणसाठी सारखेच द्यायला केलं पाहिजे, नाही का. बरोबर आहे की नाही. म्हणजे आम्हाला सुचल आणावं लागते सर. हां. शहरामध्ये सर्वच मिळून जाते. हो तुम्हाला सिमेंट आणायला 10 किलोमीटर जाणे आहे. तिथून शहरातूनच आणावं लागते. सलाकी पण तिथूनच आणावं, जे काही आम्हाला पाहिजे ते तिथूनच आणावं लागते. बरोबर आहे. लगेचही द्यावं लागते, अनाजही भाडं नाही का. हो मग बरोबर तसं आहे. पाहिजे तर खेडा विभागालाच जास्त पाहिजे. खेडे विभागाला 10% जास्त असायला पाहिजे. खरं पाहिलं तर मजुरी जास्त पडते आपल्या इथे. कन्स्ट्रक्शन कॉस्ट जास्त पडते. सिमेंटची शासनाची कशी नियम आहे आपल्याला. ए, थांब बेटा, ए जाऊ नको. तर ते पहिलेपासून जे चालत आलेलं आहे की नाही, तर त्याला चेंज करायचं असेल तर तुमचं मतं आम्ही शासनाला हे इथं पोहोचवतो. केलं पाहिजे माझ्या मतानुसार. पण आता कसं एकट्याचं मत चालत नाही सर. नाही असं नाही आहे. हे तुमची योजना सगळीची सगळी हे विद्यार्थ्यांकरवी, नाही का, आम्ही मोदीपर्यंत पोहोचवतो. मग मोदी त्यांच्या ह्याच्यात योजनेमध्ये चेंजेस करतात. म्हणजे आता शहरी योजनेमध्ये कसं होतं, पहिले 2,50,000 होते. तर अशा पुष्कळशा योजना, म्हणजे फक्त उन्नत भारत योजनाच नाही आहे, पुष्कळशा योजना असतात अशा. मग ते लोकांकडून अशी तुमच्यासारखी माहिती घेतात. शहरी विभागासाठी ना खेड्या विभागासाठी सारखं केलं पाहिजे. सारखं माझ्या असतं. मतानुसार हां. तर केलं पाहिजे. तर ते शासनापर्यंत पोहोचते. जशी तुम्ही आता तुमची व्यथा सांगितली, तर तशी व्यथा कोणीतरी सांगितली असेल तर त्यांना 2,88,000 नेलं कुठला शहरी विभागाला. आणि एरिया सारखाच आहे तुमच्या इतकाच. म्हणजे 2 खोल्या. आता चेक आल्याला आम्हाला आता किती दिवस होते. पण आता आपलाही बजेट त्याच्यात पाहावं लागते ना. कारण की त्याच्यासोबत आपले राहिल्याशिवाय काही आपलं होणार नाही आहे. बरोबर आहे. मग आपण सुरू करून द्यायचं ना, मग पुन्हा मध्ये थांबवून द्यायचं नाही असं तर होणार नाही. त्यासाठी आम्ही आता जागा खुली केल्याला किती दिवस झालं. तिथे हां. म्हणजे असं बाथरूम वगैरे हे होतं छोटं, बरोबर नाही आहे. का, हां. ते पाडपूड केल्याला किती दिवस झाले. पण आता ते सुरू करायला आम्ही वाट पाहत आहोत. बरोबर आहे. तर येईल तुमचा